सर्वप्रथम जय महाराष्ट्र मंडळी. आणि हो, तुम्ही आम्ही सर्वांनी लहानपणी एक कहाणी ऐकली असेल की बाबा दोन बोक्याच्या भांडणामध्ये किंवा दोन माकडाच्या भांडणामध्ये तिसरा फायदा घेतो. तसंच हल्ली महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे ठाकरे बंधू जे वेगळे वेगळे होते त्या आमच्या भांडणामध्ये तिसऱ्यांनीच फायदा घेतलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर असे दिग्गज आहेत की ते या दोघांच्या भांडणामुळे आज रोजी मोठ्या लेवलवरती गेलेत. त्यामध्ये नाव सांगायची तुम्हाला गरज नाही आहे, तुम्ही चांगलं जाणून आहात की ते कोण कोण आहेत. असो, आज रोजी हे दोघं भाऊ राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत. नक्कीच या महाराष्ट्राला नवीन काहीतरी मिळेल. आणि हो, या महाराष्ट्राचं नाव आज रोजी जे आणि महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळेल. आणि आत्ता जे काय चाललं मराठी हिंदी, तर यावर मराठी तर आपली माय आहे, माय मराठी आहे, याचा प्रत्येक मराठी माणसाला गर्वच आहे. आणि राहिली गोष्ट हिंदीची, हिंदी महाराष्ट्रातील जवळपास 99% लोकांना येते. आणि आणखीन पण भाषा शिकायला पाहिजेत ना आपण, कारण की जेवढ्या आपण भाषा शिकतो त्याचा फायदा आपल्यालाच होतो. आता गुजराती यायला पाहिजेत, बंगाली यायला पाहिजेत. मला तर वाटतं जवळपास जेमतेम त्या 20-25 भाषा सर्वच यायला पाहिजेत. आणि पण सर्वच भाषेचा अभ्यास काय तर मंडळी, यावर तुमचं काय मत आहे कमेंट करा. जय महाराष्ट्र. या दोघा भावांना नक्की सपोर्ट करा आणि चला नवीन महाराष्ट्र घडूया. जय महाराष्ट्र.